नवरात्री उत्सवाला आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे। आज नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि मुंबईमधील प्रसिद्ध असा मुंबादेवी या ठिकाणी आपण पाहू शकता। भक्तांची अलोट गर्दी जी आहे ते या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर 5:30 वाजता इकडे आरती केल्यानंतर भक्तांसाठी या ठिकाणी मंदिर जे आहे ते उघडं करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर भक्तांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी घटस्थापना झालेली आहे। एकंदरीत राज्यभरातून हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। त्याचबरोबर त्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। नेमकं 9 दिवसाचं काय नियोजन असणार आहे, कशा प्रकारे उपाययोजना केल्यात, कशा प्रकारे सुरक्षाच्या यंत्रणा या ठिकाणी लावण्यात गेल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत मंदिरचे आयोजक आहेत या ठिकाणी हेमंत जाधव। आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया। सर, काय सांगाल, मंदिर प्रशासनाकडनं कशा प्रकारे भक्तांना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून काय काय सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आली? शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन नवरात्राचा आज पहिला दिवस आहे। सकाळी 5:30 वाजता मंगल आरती करून आम्ही भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर उघडलेलं आहे। आत्ता थोड्या वेळापूर्वी मंदिरामध्ये या नवरात्राची जी सुरुवात होत असते त्याचं जी घटस्थापना आहे ती झालेली आहे। त्याच्यानंतर मंदिरामध्ये सकाळी 4 वाजल्यापासूनच भक्तांची खूप मोठी गर्दी मंदिराच्या बाहेर दिसत होती। आज मंदिराचं दर्शन चालू केल्यानंतर खूप मोठ्या संख्येने लोक दर्शन करून बाहेर गेलेले आहेत आणि सकाळी 7:30 वाजता मी सांगितलं तसं घटस्थापना झाली। आज या नवरात्राचं 21 ब्राह्मण मंदिरामध्ये बसून संपूर्ण 10 दिवस नवचंडी पाठ करणार आहेत। 1 तारखेला या नवरात्राची सांगता होत असताना सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चंडी हवन होणार आहे आणि मग नवरात्राची सांगता होणार आहे। सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण जबाबदारी मंदिर प्रशासनाने घेतलेली आहे। बाहेर बॅक स्कॅनर लावलेले आहेत भक्तांच्या सामान चेक करण्यासाठी। सुरक्षितता कारणाची सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवलेली आहे। लोकल पोलिसांनी त्यांची मोठी कुमक दिलेली आहे। तर संपूर्ण जबाबदारी सुरक्षेची मंदिर प्रशासनाने घेतलेली आहे। भक्तांनी मोठ्या संख्येने येऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा ही विनंती। दुसरीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भक्त येतात, त्यांच्या पाण्याची सुव्यवस्था असेल किंवा त्यांच्या शौचालयाची व्यवस्था असेल, मेडिकलच्या आरोग्याची व्यवस्था असेल, यासाठी आपण काय केलं आहे? आणि प्रथमतः चोरी या गोष्टी जास्त होत असतात, यासाठी AI चा वापर करण्यात आला। नेमकं काय कसं आहे की आता सध्या AI सिस्टीमचा जमाना आहे। त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा AI सिस्टीमचे कॅमेरे बसवलेले आहेत, पोलिसांचं सॉफ्टवेअर अडॉप्ट केलेलं आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये निगराणी होत आहे त्या कॅमेऱ्याने। आणखीन मंदिरामध्ये पाणपोईची सोय आहे, चप्पल स्टँडची सोय आहे। मोठ्या संख्येने भक्त येत असतात, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आमचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर पहिल्यांदाच मंदिरामध्ये AI चे कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आले आहेत। आपण पाहू शकता की मंदिराच्या परिसरामध्ये जे कॅमेरे लावलेले आहेत ते AI अपडेट आणि त्याचबरोबर पोलिसांच्या सॉफ्टवेअर देखील त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मुंबादेवी हे मुंबईतलं प्रसिद्ध देवीचं स्थान आहे। या ठिकाणी राज्यभरातून हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी येतात। आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी घटस्थापना झाली आहे। नवरात्रीचे 9 दिवस अशाच प्रकारचं वातावरण या ठिकाणी असतं। भक्तांनी मोठ्या प्रमाणात फुललेलं वातावरण जे आहे ते या ठिकाणी दिसून येत आहेत। आपण पाहू शकता सकाळी 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी भक्तांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर भक्तांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ते मंदिर प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे। 21 भटजी जे आहेत ते या ठिकाणी हवन करणार आहेत, चांडाल पूजा करणार आहेत आणि 9 दिवस जो आहे तो अशा प्रकारेच या ठिकाणी उत्साह जो आहे तो नवरात्रीचा पाहायला मिळणार आहे आणि यासाठी राज्यभरातून पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती मुंबादेवीमध्ये उसळताना आपल्याला पाहायला मिळून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।